नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बारामती ते संकेश्वर हायवेचा एक अपडेट बघणार आहोत। सांगली जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग कसा असणार आहे आणि कोणत्या 20 गावांमध्ये भूसंपादन होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी अशी माहिती आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या मोठमोठ्या एक्सप्रेसवेचे कामे सुरू असून अनेक महामार्गांची कामे प्रगती पथावर आहे। तर काही महामार्ग प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आली असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये या महामार्गाचे काम वेगात सुरू होण्याची शक्यता आहे। तर काही महामार्गांच्या कामासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे किंवा काही दिवसांनी सुरू करण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर बारामती ते संकेश्वर या महामार्गासाठी करावे लागणाऱ्या भूसंपादनाच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे। बारामती ते संकेश्वर महामार्ग हा सांगली जिल्ह्यातून जाणार असून या महामार्गाच्या कामासाठी जी काही लागणारी जमीन आहे त्या जमिनीचे भूसंपादन प्रामुख्याने मिरज व तासगाव तालुक्यातून केले जाणार आहे। या भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन अधिकारी म्हणून प्रांताधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे व या दोन्ही तालुक्यातील मिळून एकूण 20 गावातून भूसंपादन करण्यात येणार आहे। या संबंधित आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी नुकतेच काढले आहेत। या संबंधीचे महत्त्वपूर्ण जबाबदारी मिरज व तासगावचे प्रांताधिकारी समीर शिंगणे यांच्यावर सोपवण्यात आली आहे। बारामती ते संकेश्वर महामार्गाचे काम हे भारतमाला टप्पा 2 परियोजनेतून केले जाणार असून बारामतीमधून सुरू होऊन संकेश्वर येथे हा महामार्ग संपेल। त्यातीलच फलटण ते म्हैसाळ एक्सप्रेसवे मधील काही भाग सांगली जिल्ह्यातून जात आहे व त्यासाठीच्या भूसंपादनाचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत। परंतु या दोन्ही तालुक्यातील ज्या गावांमधून भूसंपादन होणार आहे त्यातील काही गावातील बरेच जमीन सिंचनाखाली असल्याने या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून कौलापूर, मालगाव, टाकळी, विजनगर, म्हैसाळ, विसापूर, तासगाव, बेडग आणि कवठे एकंदी येथील पिकाऊ जमीन महामार्गासाठी जाण्याची शक्यता आहे। त्यातच केंद्र व राज्य शासनाने भरपाईची व्याप्ती कमी केल्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक पैसे भरपाईपोटी मिळणार नाहीत। त्यामुळे आता भूसंपादनापोटी किती रक्कम निश्चित करण्यात येते हे येणाऱ्या काळातच समजेल। आता सांगली जिल्ह्यातील कोणत्या 20 गावांमध्ये भूसंपादन होणार आहे तर मित्रांनो, मिरज तालुक्यातून कौलापूर, काकडवाडी, रसूलवाडी, कांडवाडी, मालगाव, तानंग, टाकळी, बोलवाड, बेडग, यड्डी, विजनगर आणि म्हैसाळ ही गावे आहेत। तासगाव तालुक्यातून शिरगाव, लिंब, विसापूर, तासगाव, वासुंबे, चिंचणी, कवठे एकंद आणि नागाव कवठे ही गावे आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।